पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला माहित आहे या सगळ्यामध्ये ठाणे दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळेला त्यांच्या हस्ते 32,000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलेलं आहे, भूमिपूजन करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोने प्रवास करतायत आणि ते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात। पूरी तरीके से जब ये फेज 2 भी माना जा रहा है कि मार्च 2000 पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोतून प्रवास करताना दिसतात आणि यावेळेला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। वाशिम मधला सकाळचा दौरा आटोपून सकाळचे सगळे कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यात पोहोचले आणि त्यानंतर मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भुयारी मेट्रो लाईन 3चं उद्घाटन ते करणार आहेत। मोदी वांद्रे इथून मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला। तसंच वांद्रे ते सांताक्रूज मेट्रोनं ते प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। या दरम्यान विद्यार्थ्यांशी ते संवाद साधताना दिसतात। भुयारी मेट्रो लाईन 3 पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच मिनिटांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन झालं आणि त्या मेट्रोमधून पंतप्रधान प्रवास करताना दिसतात। तर याच प्रवासादरम्यान ते लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांशी सुद्धा संवाद साधणार आहेत। आपण या दृश्यांमध्ये बघतोय लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला भगिनींशी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो लाइन 3चं उद्घाटन करण्यात आलं। ये काफी अच्छा साबित होगा। तो एक तरीके से ये पूरी जो सुविधा बनाई जाती है तो सबके ध्यान का रखा जाता है। और साथ ही जब हम बात करते हैं कि कैसा कनेक्ट है उनका, तो आपने महाराष्ट्र की आज तस्वीरें आप सुबह से देख रहे होंगे कि जहां वो बंजारा कम्युनिटी के साथ में भी वो मिले हैं, बातचीत की है। उन्होंने उनके जो वाद्य यंत्र होते हैं आपण या दृश्यांमध्ये बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांशी सुद्धा संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात। वांद्रे सांताक्रूज अशा प्रकारचा हा मेट्रो 3चा मार्ग आहे। काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मेट्रो 3चं उद्घाटन केलं आणि त्यानंतर ते मेट्रोतून प्रवास करतायत। प्रवास करता करता विद्यार्थ्यांशी चर्चा केली, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांशी सुद्धा चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतात। थोड्याच वेळामध्ये मजुरांशी सुद्धा या मेट्रोच्या कामामध्ये काम केलेल्या मजुरांशी सुद्धा संवाद साधतील आणि त्यानंतर ते NSC मध्ये संवाद साधणार आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भरगच्च अशा प्रकारचा हा महाराष्ट्र दौरा, सकाळी विदर्भ, त्यानंतर आज ठाणे मुंबईमधील सगळे विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावलेला आहे। मेट्रो 3 वरून आपल्याला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुद्धा पाहायला मिळाली। मेट्रो 3चं उद्घाटनाच्या दरम्यान भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला। मेट्रो 3चं काम कशा प्रकारे स्थगित करण्यात आलं यावर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं। कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मेट्रो 3ला स्थगिती देण्यात आली होती, त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर मेट्रो 3ची स्थगिती उठवण्यात आली, कामाला वेग आला आणि आज मेट्रो 3चा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आणि त्याच मेट्रो 3मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवास करतायत। काही वेळापूर्वी विद्यार्थ्यांशी चर्चा केली, त्यानंतर लाडकी बहीण योजनेतील विद्यार्थ्यांशी, महिलांशी बातचीत केलेली आणि आता पुन्हा एकदा तरुणांशी बोलताना दिसतात। मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातील स्थानक आपण बघतोय, आरे असेल, त्याचबरोबर सिव्स, MIDC अंधेरी, त्यानंतर अनेक महत्त्वाची स्थानकं आहेत। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे। मरोळ नाका असेल,
सहार रोड, त्याचबरोबर आरे ते BKC पर्यंत मुंबई मेट्रो 3चा पहिला टप्पा झालेला आहे. 12.44 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि याच प्रवासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करतात. मेट्रो 3 भूमिगत असणार आहे. एकूण 9 मेट्रो सेवेमध्ये तर 96 फेऱ्या दर दिवशी होणार आहेत. मेट्रो 3 हा वेगवान काम झालेला प्रकल्प आहे. मेट्रो 3चा दुसरा टप्पा मार्च-मेच्या दरम्यान होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आरे ते BKC पर्यंतचा हा 12.44 किलोमीटरचा मार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं, या भुयारी मेट्रोचं उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतर स्वतः पंतप्रधान या मेट्रोमधून प्रवास करतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्यामध्ये सुद्धा तब्बल 32,000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि काही कामांचं उद्घाटन सुद्धा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. संपूर्ण महाराष्ट्र दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भरगच्च होता. वाशिममध्ये सुद्धा सकाळी बंजारा समाजाच्या महत्त्वाच्या असलेल्या पोहरादेवी इथल्या तीर्थस्थळाच्या ठिकाणी नंगारा वास्तूचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यानंतर ठाण्यामध्ये पंतप्रधानांची जाहीर सभा झाली. यावेळेला जवळपास 32,000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं आणि त्यानंतर मुंबईमधल्या मेट्रो 3 या मार्गाचं सुद्धा पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि त्याच मेट्रोमधून प्रवास करताना पंतप्रधान दिसत आहेत. या मेट्रो 3च्या कामामध्ये काम केलेले सगळे जे कामगार आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांच्याशी सुद्धा पंतप्रधान संवाद साधताना आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय. याच मेट्रो प्रवासामध्ये पंतप्रधानांनी पहिल्यांदा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला भगिनींशी संवाद साधलेला आहे. त्यानंतर काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी सुद्धा पंतप्रधानांनी संवाद साधला आणि त्यानंतर आता या मेट्रोच्या कामामध्ये ज्यांनी हातभार लावलेला आहे, जे मेट्रोचं काम अहोरात्र केलेलं आहे, अशा कामगारांशी सुद्धा, मजुरांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अधिक माहितीसाठी जाऊयात. आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत. मुंबईमध्ये मेट्रो प्रवास करताना पंतप्रधान दिसत आहेत. मेट्रो 3 मधून पंतप्रधानांचा प्रवास चाललाय. सीमा, जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे आणि त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. ठिकठिकाणी महत्वाच्या ठिकाणी ते गेले आणि आता जी भुयारी मेट्रो आहे, ज्या भुयारी मेट्रोकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, मेट्रो 3, त्या भुयारी मेट्रोने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रवास करत आहेत आणि या प्रवासादरम्यान, या लाडकी बहीण योजनेदरम्यान ज्या ज्या लाडक्या बहिणींना लाभ मिळालेला आहे त्यांच्याशी ते संवाद साधत आहेत. त्याचसोबत जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी ते संवाद साधत आहेत आणि एक अत्यंत महत्वाच्या अशा प्रकल्पाचं आज उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि याच प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. हिरवा झेंडा जो आहे त्यांनी दाखवलेला आहे आणि त्यामुळे आता मुंबईसाठी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून महायुतीसाठी सुद्धा आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ऐन निवडणुकीच्या तोंडावरती उद्घाटन झाल्याने याचा कितपत फायदा आता राजकीय दृष्ट्या होणार या प्रकल्पाचं हे बघणं महत्वाचं असणार आहे. त्याचसोबत आपण जर बघितलं तर या फक्त या मेट्रोचं उद्घाटन करत असताना लाडकी बहीण योजना, ज्या योजनेचं प्रचार प्रसार गेल्या अनेक महिन्यांपासून महायुतीच्या नेत्यांकडनं सुरू आहे, त्याच बहिणींसोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खुद्द संवाद साधत आहे. त्यामुळे हा दौरा, मुंबईचा दौरा, हा अत्यंत महत्वाचा मानला जातो.
अगदी सीमा, या सगळ्यामध्ये आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हा प्रवास करत असताना पूर्ण मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातील काही वेळापूर्वीच उद्घाटन झालेलं आहे. यामध्ये त्यांनी तू जसं सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांशी संवाद साधलेला आहे, शालेय विद्यार्थ्यांशी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेट्रो 3चं काम पूर्ण करण्यासाठी जे कामगार अहोरात्र झटलेले आहेत त्या सगळ्या कामगारांशी सुद्धा चर्चा करताना आपल्याला पंतप्रधान दिसत आहेत. सीमा, नक्कीच आपण बघितलं तर जे महत्वाचे प्रकल्प उभारले जातात, जे महत्वाचे प्रकल्प तयार होतात, त्या प्रकल्प तयार होताना ज्या कामगारांनी हातभार लावलेला आहे, ज्या कामगारांनी तो प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये वेळ दिलेला आहे, तशा पद्धतीनं काम केलेलं आहे, अशा प्रत्येक कामगारांशी प्रत्येक प्रकल्पावेळी उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधतात. एक वेगळाच कनेक्शन त्या दरम्यान आपल्याला कामगार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान आपल्याला दिसून येतो. ती एक वेगळी गोष्ट म्हणावी लागेल. खरं तर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचेल अशी गोष्ट अगदी सीमा, या सगळ्यामध्ये आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कामगारांशी चर्चा करताना दिसते आणि वेगवेगळ्या सगळ्या घटकांशी सुद्धा चर्चा करताना दिसते. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.